अभियानाअंतर्गत बचत गटांची स्थापना करून त्यामध्ये आम्ही 8 महिन्यापूर्वी बचत गट रजिस्ट्रेशन करून घेतले आणि 6 महिने रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ग्रामसंघ स्थापन होतो गावचा. त्यामुळे आज आम्ही आमच्या गावचा ग्रामसंघ स्थापन केलेला आहे. त्या ग्रामसंघाला आम्ही आरोहीन हे नाव दिलेलं आहे आणि या ग्रामसंघाच्या माध्यमातून बचत गटांना बराच फायदा होणार आहे. ग्रामसंघांना वेगवेगळे निधी उपलब्ध होत असतात आणि या निधीतून ग्रामसंघाचा तर फायदा आहेच, परंतु जे बचत गट यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वच बचत गटांना त्याचा फायदा होणार आहे. वेगवेगळे उपक्रम त्यांना राबवता येतात आणि आमचा प्रयत्न हा नक्कीच राहणार की वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग देऊन रोजगार निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न करणार महिलांना. यामध्ये आणखी जास्तीत जास्त गट सहभागी कशी होतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आता साधारण किती बचत गट आहेत याच्यामध्ये? 21 बचत गटांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि त्याचे काही लिमिटेशन्स आहे का? म्हणजे त्याला काही मर्यादा आहे का? नाही, तशी 10 गट रजिस्ट्रेशन झाले तर ग्रामसंघ स्थापन होतो. तर आमच्या 21 गट रजिस्ट्रेशन झालेले आहेत. कमाल मर्यादा 10 आहे, किमान त्याला काही आहे? किमान तशी नाही. आज उमरज नंबर 1 मध्ये गावामध्ये कुठलाही बचत गट ऑनलाईन झालेला नव्हता, रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं. पण आज सरपंच या नात्याने अभंग मॅडमच्या आणि सुनील लाट सर आहेत ना त्यांच्या स्वरूपाने आम्ही बचत गट ऑनलाईन केले, रजिस्ट्रेशन झाले. आज त्यांना कर्ज पण मंजूर झाले. कर्जाच्या माध्यमातून महिला अनेक काम करणारच आहे. तर त्यासाठी गांडूळ खत निर्मिती, कृषी बचत गटांसाठी गांडूळ खत निर्मिती, पाण्यावरची शेती पण करता येते. त्या स्वरूपाने महिलांनी जर केलं तर मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून 10% महिला बालकल्याणमधून मी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करणार. हा जो तुमचा उपक्रम आहे याच्यामध्ये साधारणतः आता सुरुवातीला किती महिला सहभागी झाले? म्हणजे किती बचत गट तुमच्या आहेत गावामध्ये, किती याच्यामध्ये सहभागी करून घेतात? आज उमरज नंबर 1 मध्ये 21 बचत गट रजिस्ट्रेशन झाले. तर ह्या पुढची पण बचत गट रजिस्ट्रेशन होतील. अजून ह्या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ घेता येईल आणि त्यांना काय काय काम करता येईल? या उपक्रमाच्या माध्यमातून खरं तर पहिलं स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहतील. आज महिलांकडे 4 पैसे आले तर महिला काहीतरी करतील ना त्या गोष्टीचं. आणि महिलांनी कर्ज घेतलं तर ते भरतात. वेळोवेळी त्यांनी कर्ज भरलं तर अजून काम करता येईल बचत गटाच्या माध्यमातून. आज उमरज या गावामध्ये म्हणजे ग्रामसंघ स्थापन करण्यासाठीची मीटिंग लावलेली होती. ह्याच्या आधी ह्या गावामध्ये उमरज 1 मध्ये फक्त 2 गट रजिस्ट्रेशन झाले होते. आपल्या अभियानांतर्गत अभियानाचं नाव आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. या अभियानाअंतर्गत हे महिला सबलीकरणाचं काम बचत गटाच्या माध्यमातून चालू आहे. आपल्या पंचायत समितीमध्ये जे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग आहे ह्या विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्यासाठी सेपरेट तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष स्थापन केलेला आहे. ह्या कक्षामार्फत सुरुवातीला बचत गट गावांमध्ये, आता तुमच्या उमरज गावाचा विचार केला तर ह्या गावामध्ये 2 गट रजिस्ट्रेशन झाले होते. त्यानंतर इथे प्रभाग समन्वयकांची निवड झाली त्यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जमादार ताई असतील, सरपंच ताई असतील, ह्यांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये 21 गट स्थापन झाले. ह्या 21 गटांचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 6 महिने झाले की गटाला पहिलं अंतर्गत कर्जासाठी बँकेकडनं कर्ज मिळतं. तर मग हे कर्ज सुरुवातीला 1 लाखाचं मिळतं. ह्या 1 लाखाच्या कर्जातून महिलांनी स्वतःच्या उपजीविका वाढवण्यासाठी काहीतरी त्यांना 2 रुपये मिळतील या उद्देशाने व्यवसाय करून त्याच्यासाठी हे कर्ज वापरायचं आहे. गट 3 महिन्याचा झाल्याच्या नंतर त्या गटाला आपण MSRLM अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानाअंतर्गत आरेफ देतो, खेळते भांडवल. तर हे 15,000, 10,000, 12,000 जसं गटाचं ग्रेडेशन असेल त्या प्रमाणात. आता ह्या सगळ्या 21 गटांना आपण 15,000चा आरेफ मंजूर केलेला आहे. काही गटांच्या खात्यावरती पण आलेला आहे, काही गटांच्या खात्यावरती येणं बाकी आहे, पाईपलाईनमध्ये आहे. त्याच्यानंतर 6 महिने प्रत्येक गटाला झाल्यानंतर आम्ही ग्रामसंघ स्थापन करतो. ग्रामसंघात प्रत्येक गटातले अध्यक्ष सचिव येतात
अध्यक्ष सचिवालयाच्या नंतर मग त्याच्यातनं आपण कार्यकारी समिती तयार करतो. समिती तयार केल्याच्या नंतर त्यांचे पदाधिकारी निवडतो. त्याच्यामध्ये अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष असतात आणि ह्यांनी हा पूर्ण ग्रामसंघ चालवायचा आहे. पूर्ण जसं की आपलं लोकशाही म्हणतो ना, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य, तसं हे महिलांनी महिलांसाठी चालवलेला ग्रामसंघ. ह्या ग्रामसंघात 3 प्रकारचे निधी येतात. पहिला जो निधी येतो तो स्टार्टअप येतो, त्याला आपण म्हणतो ग्रामसंघ व्यवस्थापन निधी. तर त्या निधीचा उपयोग ह्यांनी ग्रामसंघामध्ये टेबल, खुर्च्या, एक लेखापाल नेमलेला असतो, त्यांनी 5 दिवस काम करायचं असतं त्याच्यासाठी, आणि गावाचा PIP सर्वे करायचा असतो, त्या सर्वेसाठी वापरायचे असतात. ते 55,000 असतात पहिलं इन्स्टॉलमेंट, आणि ह्याचं युटिलायझेशन दिल्याच्या नंतर त्यांना दुसरं इन्स्टॉलमेंट 20,000चं मिळतं. त्याच्यानंतर VRF निधी एक मिळतो, म्हणजे जोखीम प्रवणता निधी, तो 75,000चा असतो. त्याच्यानंतर तिसरा जो असतो CIF निधी, म्हणजे सूक्ष्म गुंतवणूक नियोजन आराखडा तयार करायचा, आणि तो सूक्ष्म गुंतवणूक निधी म्हणतो आपण, तो त्यांनी उपजीविकेसाठी वापरायचा आहे. मग त्यांचे जे आत्ता चालू असतील त्याच्यामध्ये ते टाकू शकतात, किंवा नव्याने एखादा त्यांना उद्योग व्यवसाय उपजीविका तयार करायची असेल तर त्याच्यासाठी ते ग्रामसंघाला जोडलेल्या 50% गटांचा MIP केला जातो, आणि प्रत्येक गटाला 60,000 प्रमाणे तो निधी ग्रामसंघामध्ये येतो. मग ग्रामसंघाने तो गटांना द्यायचा आहे. ग्रामसंघासाठी जो निधी उपलब्ध होतोय तो ग्रामसंघाच्या खात्यावर आपण डायरेक्ट देतोय की ग्रामपंचायतीच्या मार्फत देतो? नाही, ग्रामसंघाच्या खात्यावर डायरेक्ट. आणि याच्यामधून जे काही उद्योग किंवा व्यवसाय ते करू शकतात, त्याचा काही क्रायटेरिया आहे का? त्याला काही सांगितलं आहे की कुठले व्यवसाय केले पाहिजेत, कुठले नाही केले पाहिजे, असं काही आहे का? नाही, तसं काही नाही. महिलांना ज्यामध्ये महिलेचं कौशल्य असेल, स्किल असेल तिनं तो कुठलाही व्यवसाय चालू करा. म्हणजे वैयक्तिक पण करू शकतो? हो, वैयक्तिक पण करू शकतात. अजून काय राहिले का? आणखी काय तुम्ही विचारा प्रश्न, मी सांगते. नाही, म्हणजे अजून त्याच्यात काही वेगळं असेल सांगण्यासारखं तर मग मला सांगा. वेगळं मग आता जे हे बचत गटातल्या महिला आहेत ना, यांना RCT मार्फत उद्योग व्यवसायासाठी ट्रेनिंग दिलं जातं. मग त्याच्यामध्ये बरेचसे 40 प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत. त्याच्यातलं जर ह्यांना पाहिजे असेल तर त्या व्यवसाय एक इथं झालेलं आहे ट्रेनिंग, मसाले आणि केक मेकिंगचं, आणि हां, तर मग तसं RCT 3 आहेत आपल्या. एक तळेगाव दाभाडेला आहे, एक हडपसरला आहे, आणि थेऊर फाट्याला आहे. त्यांच्या थ्रू फ्रीमध्ये ह्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की DDUGKY, त्याच्या अंतर्गत ह्यांची जे मुलं आहेत, जी सुशिक्षित बेरोजगार मुली आहेत, ह्यांच्यासाठी आपण संस्थेमार्फत 3 महिन्याचं यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्या अंतर्गत ह्या मुलांनी 3 महिने प्रशिक्षण कंप्लीट करून तीच संस्था त्यांना जॉबला लावते. ज्या मुलाला जॉब करायचा आहे, इथंच असे सुशिक्षित बेरोजगार आहेत, अशांना ती संधी आहे. आणि त्याला फक्त बचत गट रजिस्ट्रेशनचा दाखला लागतो. जरी दारिद्र्य रेषेत नसलं तरी आपण हा दाखला देऊन तिथं जॉईन होऊ शकतो त्यांचा. आणि हे ज्या उद्योग हे ज्या महिला करणार, म्हणजे समजा मसाला निर्मितीचा उद्योग जर त्यांनी स्टार्ट केला तर प्रोडक्शन ते करू शकतात, म्हणजे निर्मिती ते करू शकतात मसाल्यांची, पण मार्केटिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे उद्योगातला. तर त्या संदर्भात आपण त्यांना काय गायडन्स करणार आहे का? आपल्याकडं DM मार्केटिंग म्हणून एक वेगळीच पोस्ट आहे. आता ती सध्या व्हॅकंट आहे, पण मार्केटिंगच्या संदर्भात जर विचार केला तर आपले वेगवेगळे हे भरतात, यात्रा जत्रा म्हणतो ना, त्याच्यात हे टाकू शकतात. किंवा मग जे लोकल आयडीची दुकानं आहेत, सुरुवातीला लोकलपासूनच जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आपलं काय माल आपण उत्पादन केलेलं आहे तो त्यांना दाखवणं, त्यांना पाहिजे असेल तर तिथून सेलिंगला सुरुवात. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरती आता ह्या लॉकडाऊनमध्ये होणार नाही, पण सावित्री जत्रा असते, भीमथडी असते, त्याच्यामध्ये आपण गटांना पाठवतो. त्याच्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये सावित्री म्हणून आपण ऑनलाईन ब्रँड तयार करणार आहेत, आणि त्याच्या अंतर्गत त्यांचे उत्पादन आपण टाकू शकतो. आता इथे नाही आपल्याकडे, पण आपल्या तालुक्यामधून 2 SHG आपल्याला निवडायचे आहेत, जे की ॲमेझॉनवरती पण आपले SHG गेलेले आहेत. मग आता त्या फक्त एक आहे की ॲमेझॉनला डॉक्युमेंटेशन लागतं फार ना, त्याच्यामुळे आपले गट मागं आहेत. पण तो प्रयत्न आमचा चालू आहे का आपला SHGचं उत्पादन ॲमेझॉनवरती कसं जाईल. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी आता खादी ग्रामोद्योग पण अनुदान देतं, तर त्याचा लाभ आपल्या मार्फत गेल्यानंतर त्याचा लाभ यांना घेता येणार का? हो, येणार ना, घेता. ठीक आहे. आपलं नाव? माझं नाव उषा अभंग, मी तालुका अभियान व्यवस्थापक आहे. ठीक.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.